नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. समोरचा जे तुम्ही नजारा बघू शकता एकदम भव्य दिव्य. तर आज आपण आलेलो आहोत एका माझ्या गावाच्या जवळच काही किलोमीटरच्या अंतरावर असलेला हा बांधारा. ठीक आहे. जिल्हा परभणी, तालुका पाथरी, गाव मुदगल या गावाच्या गोदावरी नदी पात्रात असलेला हा भव्य दिव्य बांधारा आहे. बंधारा इंग्लिशमध्ये डॅम म्हणतात. ठीक आहे. तर या डॅमवरून बघू शकता तुम्ही दृश्य किती भव्य दिव्य आहे. समोर जे पाण्यामध्ये जे दोन मंदिरं दिसतात जे की शिखरापर्यंत पाण्यामध्ये बुडलेले आहेत, त्यापैकी एक मोठं मंदिर जे आहे ते महादेवाचं मंदिर आहे आणि एक छोटं ते गणपतीचं मंदिर आहे. त्याबद्दल पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. बघू शकता दरवाजे ओपन केलेले आहेत, उघडलेले आहेत दरवाजे, कारण पाऊस जास्त झाल्यामुळं वरच्या भागात जिकडनं गोदावरी नदी वाहत येते तिकडं पाणी जास्त झाले, त्यामुळं नद्यांना वगैरे ज्या गोदावरी नदीला मिळतात नद्या, ठीक आहे, त्याच्यामुळं थोडं पूरस्थिती निर्माण झालेली होती. पण पाऊस थांबल्यामुळं थोडं आटोक्यात आले. पण वरच्या नद्यांचं पाणी वगैरे कंटिन्युअसली येत राहते गंगेमध्ये, त्यामुळं दरवाजे उघडावे लागलेले आहेत बांधाऱ्यावर. हे वरचा भाग बघू शकता जिकडनं गोदावरी नदी वाहत येते. गाव आहे मुदगल. छान गाव आहे, सुंदर गाव आहे. त्या गावाच्या किनाऱ्यावर असलेला हा बांधारा गोदावरी नदीच्या पात्रामध्ये असलेला. आणि मित्रांनो, ह्या बंधाऱ्यामुळं काय फायदा म्हणजे जवळपासची जी गावं आहेत बंधाऱ्याच्या किंवा ज्या रेडियसमध्ये ज्या गावांचा विचार करून जो बंधारा बनवलेला आहे, त्या सर्व गावांच्या पाण्याचा प्रश्न ह्या बंधाऱ्यामुळं संपुष्टात आलेला आहे जवळपास. कारण पर्क्युएशन वगैरे होतं. जेव्हा बंधाऱ्यामध्ये जास्त प्रमाणात पाणी असतं तेव्हा जमिनीमध्ये पर्क्युएशन झाल्यामुळं बोरला, विहिरीला वगैरे पाणी हे स्टेबल राहतं, त्यामुळे शेतीसाठी सुद्धा मदत होते. हे बघू शकता बंधाऱ्याचं स्वरूप पूर्ण. खूप मोठा बंधारा आहे हा. जे ऑफिशियल लोक आहेत ते वरी जाऊन पण सगळी पाहणी करत असतात. आणि माझ्या समोर पण एक रेलिंग आहे, तिथं पण जाऊन भरपूर लोक शूटिंग वगैरे करत असतात, पण ते सेफ नाही आहे. आणि मी पण सजेस्ट करेल, तुम्ही जर ह्या बंधाऱ्याला व्हिजिट कराल तर डिस्टन्स पाळून आणि थोडं एकदम पण जास्त कडीला जाऊन वाकून बघण्याची गरज नाही आहे. मी थोडं डिस्टन्स, माझ्याकडे ट्रायपॉड असल्यामुळं मी तो मोबाईलचा ट्रायपॉड यूज करून मी शूट करत होतो, त्यामुळे तुम्हाला तो जवळ वाटेल सीन. पाण्याचा प्रवाह मुद्दाम खूप दिवसापासून मला असं वाटत होतं की यावं. मी नेहमी इथं व्हिजिट करत असतो, पण सध्या बघू शकता तुम्ही पाण्याचं हे प्रमाण. दरवाजे सोडल्यामुळं पाण्याचा फ्लो किती वाढलेला आहे. जसं मी सांगितलेलं, आमच्या गावापासून काही किलोमीटरच्या अंतरावरच आहे मुदगल, आणि त्यामुळे मी पाणी असो नसो मी नेहमी व्हिजिट करतो, कारण महादेवाच्या दर्शनासाठी येणं खूप मला आवडतं. इथं दर्शनाला यायला आपण महादेवाच्या दर्शनाचा पण व्लॉग एक शूट करू जेव्हा गंगेला, म्हणजे बंधाऱ्याच्या खाली जेव्हा पाण्याचं प्रमाण कमी असेल आणि मंदिराला जायला परमिशन असेल तेव्हा. ठीक आहे. एक दोन दरवाजे उघडलेले, जास्त नाही उघडले, कारण एवढं पण पाणी नाही आहे आणखीन. कारण ह्या लेवलपर्यंत, ही जी लेवल दिसते त्यापर्यंत पाण्याचं प्रमाण वाढलं होतं मागच्या एका महिन्यामध्ये, जेव्हा पावसाचं खूप जास्त प्रमाण वाढलं होतं तेव्हा. तर आज आहे ऑक्टोबर 1. तर 10-15 दिवसापूर्वी थोडी परिस्थिती हाताबाहेर होती. पाणी खूप होतं गंगेला, त्यामुळे जास्त दरवाजे उघडावे लागले होते. फ्लो इतका जास्त आहे, पाण्याचा प्रवाह एवढा जास्त आहे की ह्या पाण्याच्या जवळ जाणे खूप धोकादायक आहे. कारण कसं, ह्या पाण्याच्या फ्लोमुळं वगैरे तिथं असं भावऱ्यासारखं रूपांतर होतं. पाणी तिथले तिथंच घुमत राहतं दरवाज्यातून बाहेर आल्यानंतर. तर इथे कोणी म्हणजे येऊन उड्या मारणं किंवा स्विमिंग करणं हे नेहमी टाळावं, धोक्याचं असू शकतं. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच होता की तुम्हाला ह्या बंधाऱ्याबद्दल सांगायचं होतं. परत एकदा मी सांगतो, समोर जे मंदिरं दिसत आहेत पाण्यामध्ये, ठीक आहे, ते महादेव आणि गणपतीचं मंदिर आहे. आणि त्याच्या बाजूलाच, ठीक आहे, त्या बाजूलाच तिथं वरती मंदिर आहे ते महादेवाचंच आहे. जेव्हा गंगेमध्ये पाण्यामध्ये जेव्हा महादेवाचं हे मंदिर जातं तेव्हा आवाज इतका होता जास्त की मायक्रोफोनचा सुद्धा काय उपयोग होत नव्हता. त्यामुळे मला ही व्हॉइस डबिंग करावी लागली परत.
इतकं भव्य वाटत होतं. तुम्हाला तुमचा टाईम स्पेंड करण्यासाठी, सुट्टीच्या दिवशी येण्यासाठी हे ठिकाण खूप सुंदर आहे. इथे येऊन तुम्ही तुमचं पिकनिक स्पॉट म्हणजे पिकनिकसारखं सुद्धा फिलिंग घेऊ शकता आणि नंतर तुम्हाला देवाचं सुद्धा दर्शन होईल इथं आल्यानंतर. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो. पाथरीपासून 25 किलोमीटरच्या अंतरावर आहे गाव आणि परभणीपासून 45 किलोमीटर आणि मानवतपासून जवळपास 30 ते 31 किलोमीटरच्या अंतरावर असलेले मुदगल गाव आहे. तर नक्की विजिट करा या बंधाऱ्याला. तर महादेवाचं मंदिर पण आहे दर्शनासाठी मुदगलेश्वराचं. अशा प्रकारे तुम्ही तुमची सुट्टी एन्जॉय करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मला आणि लाईक करा, शेअर करा आणि काही सजेशन असतील तर कॉमेंट करून तुम्ही मला सांगू शकता. धन्यवाद.